नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बीएमसी क्लर्क यांच्या 1846 एवढ्या पदांसाठी जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती, त्यांचे 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात आली होती। त्याच्यानंतर पहिली आन्सर की आली, सेकंड आन्सर की आली। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 25 फेब्रुवारी 2025 रोजी याचा रिझल्ट आला होता। त्या रिझल्टमध्ये आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळालेले आहेत हे त्या सर्व विद्यार्थ्यांना कळालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये कास्ट वाईज कोणते पोरं आहेत हे अद्यापही कोणाला माहीत नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज मी बीएमसी ऑफिसला कॉल केला होता, तर तिथे मला असं सांगण्यात आलं की या अमुक तारखेपर्यंत आपला रिझल्ट लागणार आहे। आणि ही विद्यार्थी मित्रांनो, ही तारीख जर त्यांनी सांगितली आहे, या तारखेच्या आतच रिझल्ट लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही तारीख जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला ती तारीख सांगणार आहे। त्याचप्रमाणे बीएमसी ऑफिसमध्ये मला असंही सांगण्यात आलं आहे की आता या तारखेला रिझल्ट लागणार आहे, त्याच्यानंतर लगेचच 7 ते 8 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जेव्हा हा 25 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट लागला होता, तेव्हा 91,252 एवढ्या विद्यार्थ्यांचे आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क आहेत हे दिसलं होतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच नॉर्मलायझेशन हा गेम चेंजर ठरला आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर ते PDF पाहिलं, सेकंड हायेस्ट नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला 166 मार्क मिळालेले होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन त्याचे 196 मार्क झाले आणि तो त्या PDF त्या एक्झाममध्ये सेकंड हायेस्ट टॉपर झालेला आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पहा, या विद्यार्थ्यांचे 30 मार्क वाढलेले आहेत, परंतु त्याच शिफ्टमधील त्याच बॅचमधील काही विद्यार्थ्यांचे 15 मार्क वाढलेत, काहींचे 10 मार्क वाढलेत, तर काहींचे 2 ते 3 मार्क मायनस झाले आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशनवर आक्षेप घेतला होता, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी बीएमसीला कॉल केला असता, मेल केला असता किंवा प्रश्न विचारला असता की नॉर्मलायझेशन ही प्रोसेस बरोबर झाली नाही आहे, तेव्हा बीएमसी कार्यालयातून एकच उत्तर आलेलं आहे की आम्ही नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला दिला आहे त्याचप्रमाणे आम्ही नॉर्मलायझेशन केलं आहे आणि तुम्ही ते चेक करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की बीएमसीमध्ये सुद्धा MPSC सारखं ऑप्टिंग आउट झालं पाहिजे। याचा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे। तर का? कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, MPSC क्लर्कचा जो रिझल्ट लागला आहे त्यामध्ये 7,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। त्याचप्रमाणे MPSCमधून महसूल, त्याचप्रमाणे मुंबई पोलीस, कारागृह, शिपाई अशा वेगवेगळ्या पदांचे जे रिझल्ट लागले आहेत, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं तिथं सिलेक्शन झालं असल्यामुळे ते BMC क्लर्क या पदासाठी ते जॉईनिंग करणार नाहीत। त्याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो, त्याच्यामुळे ऑप्टिंग आउट झालंच पाहिजे। प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्या 18 मार्च 2025 रोजी आपण सायंकाळी 6 वाजता यूट्यूब लाईव्ह करणार आहोत आणि त्या लाईव्हमध्ये आपला रिझल्ट या तारखेला लागणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेलच। त्याचप्रमाणे आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतील, त्याचप्रमाणे अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो हे आपण उद्या लाईव्हमध्ये डिस्कशन करणार आहोत। त्याचप्रमाणे कोणत्या विद्यार्थ्यांचं जर डॉक्युमेंट नसतील तर त्यांनी काय करावं, किंवा त्यांना कमी मार्क मिळाले असतील किंवा त्यांचं जर जास्ती मार्क मिळालेत आणि सिलेक्शन झालं असेल तर पुढील प्रोसेस त्यांनी काय करावी, यासाठी उद्या सायंकाळी 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह सेक्शन तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही तेथे मांडा। तुमचे सर्व डाऊट उद्या क्लिअर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण मागील व्हिडिओमध्ये कोणते डॉक्युमेंट लागतील हे आपण सांगितलं जाईल, त्याचप्रमाणे आपण इथे फास्टमध्ये सांगून देऊया की कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, शाळा सोडण्याचा दाखला TC, त्याचप्रमाणे बर्थ सर्टिफिकेट, त्या डोमेसाईल सर्टिफिकेट, इंग्लिश आणि मराठी यांचे टायपिंग सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंटचेच असले पाहिजे। त्याचप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 6 महिन्याची वैधता दिली जाते। त्याप्रमाणे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन यांचे सर्टिफिकेट आणि ज्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतं ते नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 1 वर्षाची मुदत दिली जाते आणि फॉर्म भरताना तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केले असतील त्या सर्वांची तुम्हाला झेरॉक्स प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मी आज BMC ऑफिसमध्ये कॉल केला असता BMC ऑफिसमधून मला असं सांगण्यात आलं आहे की 21 मार्चच्या आधी किंवा 21 मार्चला आपला BMCचा फायनल रिझल्ट लागणार आहे। त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे हे आपल्याला 21 मार्चला नक्कीच कळणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनाही
सेफ स्कोअर मी सांगितलं होतं की 170 आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 170 प्लस मार्क मिळाले आहेत, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना 150 मार्क मिळालेले आहेत, त्यांनी नक्कीच उद्या 6 वाजता आपले यूट्यूब लाईव्ह जॉईन करा. नक्कीच तुमच्यासाठी हा फायद्याचा असणार आहे. त्याचप्रमाणे BMCने असंही सांगितलं आहे की सर्व विद्यार्थ्यांनी आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी सुरू करा. आपल्याकडे डॉक्युमेंट सर्व आहेत की नाही हे तुम्ही चेक करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, राहिला विषय कट ऑफचा, तर मी इथं अंदाजित तुम्हाला कट ऑफ देत आहे. मी इथं तुम्हाला डिस्कशन करत नाही. उद्या आपण याची यूट्यूबला जेव्हा लाईव्ह येऊ तेव्हा आपण हे सर्व डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फक्त पाहून घ्या की आपल्या कास्टचा किती कट ऑफ लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं डिस्कस करत नाही आहे. तुम्ही आपल्या कास्टनुसार तिथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही तिथे पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 21 मार्च 2025 रोजी किंवा त्याआधी आपला BMC क्लर्कचा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्या त्या PDF कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं हे आपल्याला कळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस येईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसनंतर लगेच 10 ते 15 दिवसानंतर BMCची पूर्ण एक फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे हे नक्कीच कळेल आणि त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर देतील. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे, कारण की मेमध्ये BMCचे इलेक्शन आहेत. आणि सर्व विद्यार्थ्यांना परत माझं एक सांगणं आहे, उद्या 18 मार्च 2025 रोजी आपलं सायंकाळी 6 वाजता यूट्यूब लाईव्ह सेक्शन होणार आहे. तर तिथे तुम्ही न विसरता आपलं लाईव्ह सेक्शन तुम्ही जॉईन करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते उद्या मी सर्व क्लिअर करणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.